तो फुटिंग खूप सोपी आहे. त्याला सोपी कसं केलं आहे बघा. तुम्ही जर बघायला गेलात तर कॉलम ऑफ साईज 400 बाय 400 mm कॅरी द ॲक्सियल लोड 1500 किलो न्यूटन. मला काय दिले त्यांनी माहिती आहे का, की एक कॉलम आहे, त्या कॉलमवरती ॲक्सियल लोड म्हणजे वर्किंग लोड म्हणजे पी किती दिला आहे त्यांनी मला 1500 किलो न्यूटन. बरं ठीक आहे, पण मला तुम्हाला माहिती आहे डिझायनिंग इज डन फॉर व्हॉट, अल्टिमेट लोड. जर त्यांनी ॲक्सियल लोड तुम्हाला 1500 दिला असेल तर तुम्हाला PU काढावा लागेल. आणि PU कसा काढतात, 1.5 टाइम्स ॲक्सियल लोड 1500. समजलं का. तो नेहमी तुम्हाला 1.5ने मल्टिप्लाय करावा लागतं PU काढण्यासाठी. हे बेसिक नॉलेज तुमच्याकडे असेल. तो पहिले काय बोललो मी, की कॉलम 400 mm बाय 400 mm चा कॉलम आहे. समजा हा कॉलम आहे 400 mm बाय 400 mm चा. तो 400 mm म्हणजे तो 400 mm लिहू आपण 400 mm, आणि दुसरी बाजू पण त्याची 400 mm आहे, म्हणजे हा स्क्वेअर कॉलम आहे. बरोबर. तो स्क्वेअर कॉलम आहे. ॲक्सियल लोड किती येतो आहे त्याच्यावरती, 1500 किलो न्यूटन. 1500 किलो न्यूटनचा ॲक्सियल लोड आहे. कॅल्क्युलेट द साईज अँड डेप्थ ऑफ बेंडिंग मुवमेंट फॉर स्क्वेअर अँड पॅड फुटिंग. बघा तुम्हाला काय म्हणले बरं का, फुटिंग म्हणले. पॅड फुटिंग म्हणजेच आयसोलेटेड फुटिंग. एक गोष्ट अजून लक्षात आली तुमच्या, काय की आयसोलेटेड फुटिंगला दुसरा शब्द काय आहे, पॅड फुटिंग आहे. त्यालाच आपण काय बोलतो, पॅड फुटिंग. डन. बरं चला बरं पुढे जाऊ. मग आता तुम्हाला काय म्हणले, कॉलमची साईज एवढी दिलेली आहे तुम्हाला, ॲक्सियल लोड पण दिला आहे त्याच्यावरचा. कॅल्क्युलेट साईज अँड डेप्थ फॉर द बेंडिंग मुवमेंट स्क्वेअर पॅड फुटिंग. आणि M20 ग्रेडचा कॉन्क्रीट आहे, AP 500चा स्टीलचा ग्रेड आहे. सेफ बेरिंग कॅपॅसिटी दिला आहे 350. तो सेफ बेरिंग कॅपॅसिटी किती दिला आहे, 350. सेफ बेरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल 350 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग उदाहरण वाचल्यानंतर तुम्हाला गिवन डेटा काढता येतो का, एकदा परत चेक करा. 1 नंबर काय दिलेला आहे, 1 नंबर त्याने मला दिलेला आहे की बाबा त्याची साईज, आता इथं दिले बघा, तो B. जर तो चौकोनी असेल तर इकडून पण B आणि इकडून पण B, स्क्वेअर फुटिंग आहे. तर म्हणून मी लिहिताना काय लिहिले गिवन डेटामध्ये, पहिले B = 400. बोला कळालं का. पुढे ॲक्सियल लोड दिलाय 500, तो P = 500. पुढे जर बघायला गेलात तर पुढे काय, M20 ग्रेड कॉन्क्रीट दिलेला आहे. तो M20 ग्रेड कॉन्क्रीट आहे म्हणून FCK 20, FE 500 आहे म्हणून FY 500. आणि पुढे सेफ बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल किती, 350. तो सेफ बेरिंग कॅपॅसिटी 350. आणि काय फाइंड आउट करायला लावलेले, साईज ऑफ फुटिंग काढा आणि डिझायनिंग करणं म्हणजे स्टील पण काढावं लागेल. हे असं लिहावं लागेल. बोला जमेल का गिवन डेटा. हो सर. डन. चला आता आपण जाऊया सोल्युशनकडे. तर सोल्युशनकडे जर तुम्ही गेलात तर सगळ्यात पहिले आपण काय करायचं, त्यांनी तुम्हाला काय केलं माहिती आहे का, त्यांनी तुम्हाला SBC दिला आहे. SBCचा अर्थ होतो सेफ बेरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे का. तो त्यांनी तुम्हाला सेफ बेरिंग कॅपॅसिटी दिलेली आहे. तुम्ही काय करायचं, पहिल्या स्टेपमध्ये, आता यांनी स्टेप नंबर जी ना तुम्हाला 1 दिलेली आहे, पण मी काय म्हणतो, तुम्ही स्टेप नंबर 1 काय घ्या माहिती आहे का, स्टेप नंबर 1 फॅक्टर्ड लोड किंवा अल्टिमेट लोड. काय घ्या तुम्ही, स्टेप नंबर 1 फॅक्टर्ड लोड घ्या किंवा अल्टिमेट लोड घ्या, ज्याला तुम्ही PU बोलता. PU काय येईल, म्हणली तो पुढच्या स्टेपमध्ये PU = 1.5 इंटू ॲक्सियल लोड P. 1.5 इंटू ॲक्सियल लोड किती आहे, ॲक्सियल लोड आहे 1500, तो 1500. मग सांगा बरं PU किती आला, सांगा. तो येईल 2250. ओके का. तो 2250 किलो न्यूटन. ओके का. बोला PU झाला. पहिली स्टेप नंबर 1 इज ओव्हर. स्टेप नंबर 1 झालेली आहे. कोणाला डाऊट आहे का बाळांनो, सांगा पटकन. डन. चलो, तो डन झालं. स्टेप नंबर 2 काय असते सर, स्टेप नंबर 2 काय असते, या फुटिंगच्या स्टेप नंबर 2ला आपण बोलूया अल्टिमेट बेरिंग कॅपॅसिटी काढा. अल्टिमेट बेरिंग कॅपॅसिटी काढायची. अल्टिमेट बेरिंग कॅपॅसिटीला QU ने दाखवतो. तो अल्टिमेट बेरिंग कॅपॅसिटीला कशाने दाखवतो, QU ब्रॅकेटमध्ये Q सफिक्स U या पद्धतीने करा. तो QU ने दाखवतो. बरं, मग QU कसा काढतात, QU बरोबर ऑलवेज 2 टाइम्स फॅक्टर ऑफ सेफ्टी किती, 2 टाइम्स ऑफ सेफ बेरिंग कॅपॅसिटी. मग बघा, तो नेहमी तुम्हाला तसंच करणं आहे. 2 इंटू सेफ बेरिंग कॅपॅसिटी किती दिलेली आहे, 350. 350. मग सांगा बरं QU किती आला, QU आला 350 आणि 2 जर केलं तुम्ही मल्टिप्लाय तर 700 किलो न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. हे झाला QU.
कशामध्ये मोजतात? किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये. बोला, स्टेप नंबर 2 इज ओव्हर. जमेल का? स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 2 झाली. जमतंय का नाही सांगा? चलो चलो पुढे जाऊ. आता पुढे जाऊ आपण स्टेप नंबर 3ला. स्टेप नंबर 3ला जायचं आहे. साईज ऑफ फुटिंग. स्टेप नंबर 3 काय? साईज ऑफ फुटिंग. स्टेप नंबर 3 आहे साईज ऑफ फुटिंग. बरं ठीक आहे, साईज ऑफ फुटिंग कसं करणार बरं का? आता साईज ऑफ फुटिंग कशी फाइंड आउट करणार तुम्ही चेक करू. फुटिंगची साईज जर का तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर कसं करणार बघा. फुटिंगची साईज मला फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कॉलमचं वजन तर तुम्हाला दिलेलं आहे, परंतु विचार करा का मातीवरती ही जी माती आहे त्याच्यावरती फक्त कॉलमचं वजन येतं का? ही जी फुटिंग आहे तिचं स्वतःचं वजन पण येईल ना. तो कॉलम जो वजन देतोय तो पी यू लावतोय. कॉलमचं वजन पी यू आहे, परंतु या फुटिंगचं पण स्वतःचं वजन असेल की नको? मग आता वजन एकूण किती झालं? पी यू आणि हे फुटिंगचं वजन. फुटिंगचं वजन किती घेतात? हे वरून लागणारं जे पी यू आहे या पी यूच्या 5%. याचा अर्थ विचार करा की पी यूला जर का तुम्ही 5%नी वाढवला, 5%नी वाढवला तर 1.05ने जर मल्टिप्लाय केला तर तुम्हाला आता टोटल लोड भेटेल. म्हणजे तुम्हाला कळालं नाही, नवीन सांगतो. हे बघा, हा कॉलम आहे, ही फुटिंग आहे. कॉलमवरती येणारा लोड किती आहे? पी यू आहे. आणि या फुटिंगचा स्वतःचं वजन किती घेतात? ते घेतात पी यू इंटू 5%. पी यू इंटू 5%. मग मला सांगा टोटल लोड किती झाला? तुम्ही म्हणणार की सर पी यू प्लस पी यू इंटू 5%. मग आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर किती येतं? हे येतं 1.05 टाईम 1.05 टाईम्स पी यू. याचा अर्थ कॉलम आणि फुटिंग या दोघांचा लोड आता किती आला? 1.05 टाईम्स पी यू. किती आला? 1.05 टाईम्स पी यू. मग मला सांगा आता आपण काय करणार बघा. साईज ऑफ फुटिंग. स्टेप नंबर 3 काय आहे? साईज ऑफ फुटिंग. बरं, साईज ऑफ फुटिंग. आता आपण काढणार साईज ऑफ फुटिंग. कसं काढतात? साईज ऑफ फुटिंग काढायचं तुम्हाला, तो आपण असं करणार. आता अज्यूम, माना तुम्ही अज्यूम 5%, अज्यूम 5% ॲज सेल्फ वेट ऑफ फुटिंग. सेल्फ वेट ऑफ फुटिंग. तो फुटिंगचं सेल्फ वेट किती माना? असं माना की कॉलमवरती जेवढा लोड येतो आहे त्याच्या 5% हे फुटिंगचं वजन आहे. फुटिंगचं वजन जवळपास किती आहे? कॉलमवरती लागणाऱ्या वजनाच्या 5% आहे. सो देअरफोर आता काय लिहिणार? देअरफोर टोटल लोड किती होऊन जाईल? मग आता टोटल लोड होऊन जाईल 1.05 टाईम पी यू. समजलं का? समजलं की नाही? जर तुम्ही फुटिंगचं स्वतःचं वजन पण ॲड करायला गेलात तर किती होऊन जाईल? आता ते टोटल लोड किती होऊन जाईल? टोटल लोड इज इक्वल टू 1.05 टाईम्स पी यू. ठीक आहे. तर मग आता आपण बघा, समजलं का इथपर्यंत? बोला. हो सर. राईट. मग हा टोटल लोड आहे. मग आता मला काढायचं आहे आता पुढच्या याला देअरफोर एरिया ऑफ फुटिंग. कसं काढणार? एरिया ऑफ फुटिंग काढायचं आहे. एरिया ऑफ फुटिंग इज इक्वल टू दाखवतो ए एफने. कसं फाइंड आउट करणार? टोटल लोड डिवाइड बाय क्यू यू. टोटल अल्टिमेट लोड काय म्हणायचं? टोटल लोड म्हणूया आपण सध्या. टोटल लोड डिवाइड बाय क्यू यू. क्यू यू म्हणजे अल्टिमेट बेरिंग कॅपॅसिटी. बरं ठीक आहे, चालू तुम्ही टोटल लोड किती काढला? 1.05 टाईम पी यू. पी यू किती होता? 2250. पी यू किती होता? 2250. ठीक आहे. डिवाइड बाय क्यू यू किती आणला? हे काय क्यू यू 700 आणला आपण, तो डिवाइड बाय 700. मग सांगा बरं उत्तर किती आलं? हे झालं एरिया ऑफ फुटिंग. किती आलं बरं? तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. 1.05 इंटू 2250 डिवाइड बाय 700. सांगा बरं ए एफ किती आला? ए एफ किती आला सांगा? 3.375. तो 3.375 एवढा ए एफ येऊन गेला. मग आता 3.375 मीटर स्क्वेअर एवढा जर का एरिया ऑफ फुटिंग येत असेल तर तुम्हाला आता काढायची स्क्वेअर. तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या. जर कॉलम स्क्वेअर साईजचा दिला आहे, स्क्वेअरच आहे ना, हे काय 400 बाय 400 म्हणजे स्क्वेअर साईज आहे कॉलमची, तर त्याच्या खाली जी फुटिंग देत आहे ती पण स्क्वेअरच राहील. मग मला सांगा, जर तुम्हाला साईड काढायचं असेल फुटिंगच्या, साईज ऑफ फुटिंग, तर कसं काढणार? साईज ऑफ फुटिंग काढणार मी अंडररूटमध्ये ए एफ. अंडररूटमध्ये ए एफ. साईज ऑफ फुटिंग कसं काढणार मी? अंडररूटमध्ये ए एफ. समजतंय? मग आता तुम्ही काय म्हणणार की सर साईड कसं काढायची? अंडररूट तर जमतोय. याचं उत्तर आलं 3.375. मग किती उत्तर येईल बघा सांगा? अंडररूट काढा त्याचा. 3.375.
साईड ऑफ पुटिंग किती बोला बरं 1.84. राईट. तो 1.837 समथिंग. मी तर याला इरेज करतो. हे बघा एवढं आलं असेल 1.837. आता 1.837 येतं आहे ना, मग लक्षात घ्यायचं की पॉईंट नंतर जे पण आहे त्याला वाढून घ्या. पॉईंट नंतर 8 असेल तर उत्तर काय लिहिणार तुम्ही? पुटिंगची साईज 1.9 असणार. जर असं असेल तर 2.23 किती घेणार? 2.3. समजतंय का? हे पॉईंट नंतर जो घर दिला आहे ना 2, त्याचं पुढचं घ्यायचं. हे 2.3. कळतं आहे का? समजा तुम्हाला विचारतो मी आता साईड आली बाबा हो, साईड आली आहे 1.536. बोला बरं का काय साईज होईल मग आता? 1.6. आलं लक्षात? तो 1.6. या पद्धतीने करायचं आहे. तो सिम्पल आहे. तर मग या पद्धतीने तुम्हाला साईड किती भेटली? तो साईडला यल बोला. यल मीन्स व्हॉट? साईड. अंडररूटमध्ये एफ करा 1.9 आली. तो अडॉप्ट साईज ऑफ द फुटिंग 1.9 मीटर इंटू 1.9 मीटर. डन. तो 8 जे काही आहे आपलं इथपर्यंत आपलं काम झालेलं आहे. 1.9 इंटू 1.9ची फुटिंग अडॉप्ट करा. बोला डन का? आता तुम्ही हो जर सर. ऑब्झर्व करायला गेलात आता पुढे आपल्याला काय करायचं आहे? ती डायग्राम काढून टाका वाटल्यास तर काही प्रॉब्लेम नाही. आहे बघा हा आहे. आता मी तुम्हाला ती फुटिंग काढून दाखवतो. हा कॉलम आहे. कॉलमची साईड 400 mm बाय 400 mm म्हणजे 0.4 मी मीटरमध्ये दाखवतो. 0.4 मीटर होईल ना. 400 mm म्हणजे 0.4 मीटर. आणि इकडे बी किती? 0.4 मीटर. ओके. तो 0.4 मीटर बाय 0.4 मीटरची ती कॉलम आहे. आणि साईज ऑफ फुटिंग किती काढली आता चालू? 1.9 मीटर. आणि इकडे पण किती? 1.9 मीटर आहे. राईट. या पद्धतीने आपण ती डायग्राम काढून टाकली. ठीक आहे. तर ही स्टेप इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? किती स्टेप झाले आपल्या? स्टेप नंबर 1 फॅक्टर लोड. स्टेप नंबर 2 अल्टिमेट बेरिंग कॅपॅसिटी. स्टेप नंबर 3 साईज ऑफ फुटिंग. बाकीच्यांना सगळ्यांना क्लिअर आहे का? बोला पटपट. हो सर. चलो चलो. मग आता आपण एक काम करूया. आपण जाऊ पुढच्या स्टेपला. पुढच्या स्टेपला जाऊया. पुढची स्टेप आहे स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय आहे? अपवर्ड सॉईल प्रेशर. अपवर्ड सॉईल प्रेशर. मातीकडून वरती प्रेशर लागणार आहे, त्यामुळेच तर फेल्युअर होतं. अपवर्ड सॉईल प्रेशर. तर या अपवर्ड म्हणजे खालून खालची माती खूप मजबूत आहे ना, वरून तुम्ही लोड लावणार तर डायरेक्ट खालून मातीचा प्रेशर जो लागेल त्यामुळे फेल्युअर. अपवर्ड सॉईल प्रेशर. अपवर्ड सॉईल प्रेशर. ठीक आहे. पण अपवर्ड सॉईल प्रेशर कसा काढतात? सोपं आहे. अपवर्ड सॉईल प्रेशरला छोटा पीने दाखवतो मी. तो छोटा पी अपवर्ड सॉईल प्रेशर, छोटा पी इज इक्वल टू कसं फाइंड आउट करतो मी? अपवर्ड सॉईल प्रेशर इज इक्वल टू पी यू डिवाइड बाय एरिया ऑफ फुटिंग प्रोव्हाइड. तुम्ही जी फुटिंगची साईज प्रोव्हाइड केलेली आहे ना, किती अडॉप्ट केलेली आहे? 1.9 इंटू 1.9. तर तो झाला एरिया ऑफ फुटिंग. मग मला सांगा आपली प्रेशर जर काढायचं आहे समजा, तर त्याला एक काम करा. आपली प्रेशरला डब्ल्यूने दाखवा. डब्ल्यूने. कशाने दाखवा? डब्ल्यू. कारण पी पी डबल होऊन जाईल ना, तर तुम्ही डब्ल्यूने दाखवा. तो डब्ल्यूने दाखवा. मग अपवर्ड सॉईल प्रेशर डब्ल्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगितला? पी यू डिवाइड बाय एरिया ऑफ फुटिंग प्रोव्हाइड. पी यू किती आहे? पी यू किती आहे? 2250 काढला ना आपण पहिल्या स्टेपमध्ये. फॅक्टर लोड येतो 2250. ठीक आहे. आणि साईज किती अडॉप्ट केली? 1.9 इंटू 1.9. मग हा जो काही आपली प्रेशर आहे, अपवर्ड प्रेशर आहे, तो किती येणार? तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. 623.268 येणार. कशामध्ये मेजर करतो? किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतो. स्टेप नंबर 4 इज ओव्हर. बोला. स्टेप नंबर 4 इज ओव्हर. ओके का? हो सर. आता ही झाली स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 झाल्यानंतर आता आपण काय करू माहिती आहे का? स्टेप नंबर 4 झाली. आता आपण जाऊया स्टेप नंबर 5 कडे. तो स्टेप नंबर 5 मध्ये काय करायचं आहे सर? स्टेप नंबर 5 मध्ये लिहायचं आता कॅल्क्युलेट डेप्थ. कॅल्क्युलेट डेप्थ कशानुसार? अकॉर्डिंग टू बेंडिंग. आपल्याला फक्त डिप्लोमाला बेंडिंगनुसार काढायचं असतं. 1 वे शेअर 2 वे शेअर नाही आहे. तो कॅल्क्युलेट डेप्थ अकॉर्डिंग टू बेंडिंग. तर बेंडिंगनुसार आपल्याला डेप्थ काढायचे. मग कसं करणार सर? आता बघा, बेंडिंगनुसार फाइंड आउट करायचे. कसं फाइंड आउट करणार बघा. आपण काय करतो, जेव्हा आपण स्लॅब शिकलो त्या स्लॅबची विड्थ किती पकडली बरं का आपण सांगा?
जेव्हा आपण स्लॅब शिकत होतो तर जनरली स्लॅबची विड्थ आपण 1000 mm पकडून घेतो. 1000 mm म्हणजे 1 मीटर. किती? 1 मीटर. आता तुम्हाला मला काय करायचे, डेप्थ काढून दाखवायची बेंडिंगनुसार. म्हणजे बाबा हो, बेंडिंग होऊ द्यायचं नसेल तर फुटिंगची डेप्थ किती ठेवणार असं बोलतोय मी. तुम्हाला समजा या फुटिंगला बेंड होऊ द्यायचं नाही आहे, मग याची डेप्थ किती असावी हे शोधायचं आहे ना. म्हणून स्टेपचं नाव आहे कॅल्क्युलेट डेप्थ अकॉर्डिंग टू बेंडिंग. कॅल्क्युलेट डेप्थ अकॉर्डिंग टू बेंडिंग. बरं, मग आता कसं करणार तुम्ही जर बघायला गेलं, याला कसं करणार बघा. ठीक आहे, तर बघा आता आपण काय करणार, आता चेक करा. बारीक लक्ष द्या आता व्यवस्थित. तुम्ही जर बघायला गेलं तर हा फुटिंगचा प्लान आहे. ओके, हा फुटिंगचा प्लान आहे. ठीक आहे, तर आता हे बघा, फुटिंग बेंडिंगमध्ये कुठे फेल होते, कुठे फेल होतं, हा काय हा जंक्शन आहे ना त्याचा, इथेच फेल होते की नाही, बरोबर की नाही. हो, तर मग आता बघा, आता एवढा भाग जो आहे खालून मातीचा प्रेशर एवढ्या भागावरती लागतो. तुम्ही बघा वरून वाटल्यास तुम्ही जर का प्लान काढायला सेक्शन काढायला गेलात ना, तर या पद्धतीने सेक्शन दिसायला भेटेल की ही फुटिंग या पद्धतीने बेंड होते. का बरं बेंड होते या पद्धतीने? कारण माती इथे प्रेशर लावते. कुठे लावते? पूर्ण एरियावरती. कुठल्या एरिया आहे, काय शेडेड एरियावरती लावते प्रेशर. मी जे बोललो ते कळालं का तुम्हाला? जो अपवर्ड प्रेशर लागतोय, हा अपवर्ड प्रेशर डब्ल्यू, हा डब्ल्यू कुठे लागतो? या पूर्ण एरियावरती लागतो. तुम्ही एक काम करा, आता हा पूर्ण एरियावरती लागतो. तुम्ही काय काम करा माहिती आहे का, तुम्ही माना अजूम करा. काय अजूम करायचं आहे की इथून तर हे अंतर जे आहे हे अंतर एक्स आहे, चालेल का. आणि हे जे आहे हे अंतर किती आहे हे आपल्याला माहिती आहे, हे आहे 1.9. 1.9. पण असं माना अजूम करा, असं पण जमतं आहे. कसं की ही जी बाजू आहे ही 1 मीटर आहे. मी फक्त मधला 1 मीटरचा भाग लक्षात घेत आहे, लक्षात घ्या. आणि ही इकडचं जे आहे हे किती आहे? 1 मीटर. तुम्ही म्हणणार की सर असं काय केलं? मी काय केलं आहे बाळांनो, जरी फुटिंग 1.9 बाय 1.9 मीटरची असेल ना, तर मी अभ्यासासाठी फक्त मधला 1 मीटरचा भाग काढून आणलेला आहे आणि त्याचं निरीक्षण करतो आहे मी. तो माझं ऑब्झर्वेशन 1 मीटरची जी हा जो मधला 1 मीटरचा भाग आहे ना त्याच्यावरचं माझं लक्ष आहे. समजतं आहे का? विड्थ किती घेतो आहे मी? 1 मीटर. तुम्ही हा तुकडा काढून आणलेला आहे. फुटिंग तर खूप मोठी आहे, बघा फुटिंग इकडे आहे, खूप फुटिंग जी आहे ना इकडे खूप मोठी आहे. तो 1.9 मीटर बाय 1.9 मीटरची फुटिंग आहे. पण अभ्यासासाठी तुम्ही किती डायमेन्शन घेत आहेत? 1 मीटरचा भाग काढला आहे. माझं बोलणं कळालं का? तो विड्थ किती घ्यायची तुम्हाला? विड्थ घ्यायची 1 मीटर. विड्थ किती घ्यायची? 1 मीटर. चला बरं का, आता मला सांगा की तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा सॉममध्ये जेव्हा तुम्ही UDL वरून पॉईंट लोड बनवला, कसा बनवला सांगा बरं, कोण सांगेल? हे UDL आहे, UDLची व्हॅल्यू आहे W, या बीमची लांबी आहे L. मला सांगा या UDLचं जर मला पॉईंट लोड बनवायचं असेल तर कसं बनवलं तुम्ही? या UDLचं पॉईंट लोडमध्ये कसं रूपांतर करता? तुम्ही काय म्हणणार की सर UDL इंटू लेंथ जर केलं तो पॉईंट लोड येऊन जातो. समजलं का? तो UDL इंटू लेंथ जर का केलं तर काय येऊन जातं? पॉईंट लोड येऊन जातं. बरोबर. मी काय बोलतोय तुम्हाला, की हे आपली प्रेशर जो आहे या पूर्ण एरियावरती लागतंय ना, मग तुम्ही काय करा, त्याला पॉईंट लोडमध्ये रूपांतर करा आणि त्याला सेंटरमध्ये लावून द्या. इथे कुठे लावा? सेंटरमध्ये. मग मी काय करतो, मुवमेंट काढतो. मुवमेंटचा फॉर्म्युला काय बघा आता, इथून तुम्हाला शिकायला भेटेल मुवमेंटचा फॉर्म्युला. एक तर रटून टाका, मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवतो. एक तर रटलं तर तुमच्या पद्धतीने रटा, नाही तर त्याला कसं समजून घ्यायचं ते सांगतो. बघा, लोड किती लागतोय? आपली प्रेशर खालून लागतोय W. किती एरियावरती लागतोय तो? किती एरियावरती लागतोय? तुम्ही म्हणणार की सर x इंटू 1 एवढ्या एरियावरती लागतोय. समजलं का? आपली प्रेशर किती एरियावरती लागतोय? x इंटू 1. खालून W किती लागतोय? x इंटू 1 एवढ्या एरियावर लागतोय. बघा ना, हे x आणि इकडे 1 एवढ्या एरियावरती खालून प्रेशर लागतोय मातीचा. बरं, तुम्हाला सेंटरवरती आणायचं असेल तर तुम्हाला काय मुवमेंट काढायची ना, हा झाला फोर्स, हा काय झाला फोर्स. आणि हा पूर्ण लोड कुठे लावायचा? सेंटरमध्ये लावायचा. मग मला सांगा मुवमेंट काय असते? फोर्स इंटू डिस्टन्स. मग फेसपासून इथून तर इथपर्यंत डिस्टन्स काय होईल माहिती आहे का? x/2. म्हणजे MDचा फॉर्म्युला काय बनला बघा. तर याच्या पुढे MDचा फॉर्म्युला फुटिंगमध्ये कसं वापरणार? अपवर्ड सॉईल प्रेशर W इंटू x इंटू 1 इंटू x/2. नसेल कळालं तर फॉर्म्युला पाठ करून घ्या. हा झाला MDचा फॉर्म्युला. तो आपली स्टेप नंबर काय आहे? स्टेपचं नाव काय आहे? कॅल्क्युलेट डेप्थ अकॉर्डिंग टू बेंडिंग. कॅल्क्युलेट डेप्थ अकॉर्डिंग टू बेंडिंग.
ठीक आहे. कॅल्क्युलेट डेप्थ अकॉर्डिंग टू बेंडिंग. जमला का एम डी कसा काढला तर? मग आता बस बरं ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार की सर अपवर्ड प्रेशर आपण मागच्या स्टेपमध्ये काढला बरं, याचं काही टेन्शन नाही. पण हा एक्स काय आहे हो सर? हा एक्स काय आहे बाळांनो? हा एक्स हा तुम्हाला दिसतोय किती? हा एक्स माहिती आहे? याचं कॅल्क्युलेशन करून सांगा बरं किती येतोय तो. आता तुम्ही हा एक्स कुठला आहे हा सांगतो तुम्हाला मी. आता हा एक्स कसा काढायचा बघा. हा एक्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही मला त्याची व्हॅल्यू सांगू शकता. कसं सांगायचं बघा, चेक करा. हा एक कॉलम, तुम्हाला हे एक्स अंतर सांगायचं आहे. कुठलं? हे वालं अंतर. हां किती येईल बरं का? कसं काढणार चला सांगा बरं. हे मधलं कॉलमची साईज किती? 0.4. हे काढता यायला पाहिजे. तो कसं करणार सांगा. तुम्ही काय म्हणणार, टोटल जी फुटिंगची लेंथ होती सर ही वाली खालची 1.9 होती. करा बरं का कोणीतरी कॅल्क्युलेशन. 1.9 होती. या 1.9मधून मधला जर 0.4 मायनस केला सर, आणि जर का हाफ जर देऊन टाकलं तर हे अंतर येऊन जाईल ना हो. काय बोललो कळालं का? हे टोटल किती आहे? 1.9 आहे समजा. हे मधलं जर 0.4 जर तुम्ही मायनस केलं तर 1.9 मायनस 0.4 डिवाइड बाय 2 हा झाला एक्स. सांगा बरं आन्सर काय याचं. एक्स कसा काढतात त्याची स्टेप काय आहे बघा. एम डीचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला असेल. एक्स कसा काढतात कळालं का? तो फुटिंगची जी साईज आली 1.9 आली ना, मग 1.9मधून कॉलमची साईज मायनस करा आणि डिवाइड बाय 2 करा. नाही समजत आहे का तुम्हाला? कॅल्क्युलेट डेप्थ अकॉर्डिंग टू बेंडिंग टाकलं. तुम्ही काय केलं बरं का, या आकृती वगैरे काही काढायची गरज नाही तुम्हाला. डायरेक्ट असेल या स्टेप नंबर 4 नंबरची स्टेप काय? कॅल्क्युलेट डेप्थ अकॉर्डिंग टू बेंडिंग. बरं कसं काढणार बेंडिंगनुसार? पहिले एम डी काढून घ्या. एम डी इज इक्वल टू एम एक्स इज इक्वल टू एम वाय इज इक्वल टू कसं फाइंड आउट करतात? डब्ल्यू इंटू एक्स इंटू एक्स बाय 2. डायरेक्ट असा फॉर्म्युला वापरा चला, किंवा असा फॉर्म्युला वापरा. एम डी इज इक्वल टू तुम्हाला डायरेक्ट वापरायचं आहे डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय 2. बोला जमेल का? तो एम डीचा कारण की काय आहे? अरे कॅन्टिल्युअर बाळांनो, तुम्हाला कॅन्टिल्युअर स्लॅब शिकवला नाही का मी? कॅन्टिल्युअर स्लॅब जर का असेल ठीक आहे, तो त्याचा मुवमेंट कशी काढतात फॉर्म्युला माहिती आहे ना? डब्ल्यू एस स्क्वेअर बाय 2 आहे. एल म्हणजे काय? एक्स आहे. हे बघा ही फुटिंग आहे की नाही? हा कॉलम आहे. याला वरून जर काढला या पद्धतीने येईल. मग इथे जर कट करताय तर हे तर कॅन्टिल्युअर बनलं सर. मग कॅन्टिल्युअर बनलं तर इथून इथपर्यंत अंतर किती बाळांनो? एक्स. मग याच्यामध्ये मुवमेंट कशी काढतात आठवतं का? तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय 2. हे तर फायनली तेच बनलं. एम डीचा फॉर्म्युला काय? डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय 2. आणि एक्स कसा काढतात बघा. ही फुटिंगची साईज किती आणली तुम्ही? 1.9. कॉलमची साईज किती आहे? 0.4 मायनस करा. 1.9मधून 0.4 मायनस करा आणि डिवाइड बाय 2 करा. हा झाला एक्स. जमतंय का सर 0.2 येते. हा? हॅलो काय म्हणते बाळा? 0.2 येते. 0.2 आन्सर. हो 0. सर एक्स 0.75 आलाय. हे बघा ही आहे फुटिंगची साईज किती आहे? 1.9. इथं कॉलमची साईज किती आहे? 0.4. मग तुम्हाला हे अंतर काढायचं आहे बाळांनो. हे अंतर काढायचं आहे, काढता येईल सर. कसं काढणार? तुम्ही हे टोटल डिस्टन्समधून हे मधलं मायनस करा बरं. 1.9 मायनस 0.4 किती आन्सर येते ते बघा. आणि याला डिवाइड बाय 2 केलं, डिवाइड बाय 2 करता तुम्ही इथे येऊन जाणार ना बाळांनो इथे. हो 0.75. मग एक्स इज इक्वल टू किती आला? 0.75. मग आता एम डीचा फॉर्म्युला तुम्हाला चालू शिकवला. काय बोललो मी की म्हटलं डायरेक्ट एम डीचा फॉर्म्युला वापरा. डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय 2 वापरा. एक डब्ल्यू काय आहे? आपली प्रेशर आहे. किती आणला आपली प्रेशर आणला आहे. कॅल्क्युलेशन करून सांगा. 623.268 इंटू एक्स किती आणला बाळांनो तुम्ही? एक्स आणला 0.75. त्याचा स्क्वेअर करा आणि डिवाइड बाय 2 करा. आणि मला सांगा एम डी किती आला? एम डी किती आला? सांगा बरं एम डी किती आला? 175.29. हे बघा 175.29 आला. झालं तर 175.29 आला. नाही समजलं का?
तर हे काय दिलं काही समजलं, बघायचं नाही, मी जे शिकवलं ते लिहायचं. पहिले हे बघा सोपं आहे ना. काय करायचं, स्टेप नंबर 4, कॅल्क्युलेट डेप्थ अकॉर्डिंग टू बेंडिंग. ओके. एम डी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, WX²/2. ओके. बरं सर, एक्स काय असतो, एक्स असतो फुटिंगचं डायमेन्शन मायनस कॉलमचं डायमेन्शन डिवाइड बाय 2. हे पण जमलं सर. आणि डब्ल्यू काय असतो, अपवर्ड फोर्स पहिल्या स्टेपमध्ये काढला आहे, मग त्याच्यावरून एम डी निघून गेला. झाला. आता आपण पुढच्या स्टेपला काय करणार, पुढच्या स्टेपमध्ये याच्यामध्ये नाऊ याला कंटिन्यू पुढे काय करणार. आता मला डेप्थ काढायची आहे. एम डी इज कम्पेअर विथ एम यू लिमिट. एम डीला कम्पेअर कोणासोबत करा, एम यू लिमिटसोबत करा. तो एम डीला कम्पेअर कोणासोबत करा, एम यू लिमिटसोबत करा. तो चालू तुम्ही एम डी किती काढला, फॉर्म्युला आहे ना हा, याच्यामध्ये टाकताना 10⁶ टाकायचा. 175.294 तुम्ही आणला, पण हा किलो न्यूटन मीटरमध्ये बाळांनो, तुम्हाला न्यूटन एम एममध्ये टाकायचं आहे, म्हणून 10⁶ करावं लागेल. इज इक्वल टू एम यू लिमिटचा फॉर्म्युला काय असतो, क्यू बी डीचा स्क्वेअर. आठवतं, क्यू बी डीचा स्क्वेअर आठवतंय का. आता तुमच्याकडे स्टील कुठला आहे, AP500चा स्टील दिला आहे गिवन डेटामध्ये बघा. AP500चा स्टील आहे, त्यासाठी क्यूची व्हॅल्यू काय असते रे, 0.133 FCK. आठवतं की नाही काय माहीत बाबा हो तुम्हाला. मग आता बघ हां, मग 175.294 इंटू 10⁶ इज इक्वल टू क्यूची व्हॅल्यू काय घेणार, AP500 आहे म्हणून 0.133 FCK इंटू बी इंटू डी स्क्वेअर. ठीक आहे. मग आता बघा आपण काय करणार, 0.133. ठीक आहे सर. FCK किती आहे, त्यांनी मला M20 दिला आहे ना, म्हणून मी FCK 20 घेतो. बरं बी किती घेणार, हा स्लॅबसारखा आपण डिझाईन करतो म्हणून बीची व्हॅल्यू घेणार मी 1000. आपण 1000 घेतला आहे. आणि डी स्क्वेअर अननोन राहू द्यायचा. आणि कॅल्क्युलेटरमध्ये शिफ्ट सॉल्व करायचं शिकवलेलं आहे. हे सगळं टाका, अल्फा इक्वल टाका, या पूर्ण व्हॅल्यू टाका, अल्फा x² टाका, शिफ्ट सॉल्व, आन्सर इक्वल दाबा आणि मला डीची व्हॅल्यू सांगा. बीची व्हॅल्यू काढली म्हणजे तुम्हाला डेप्थ भेटून गेली. डीची व्हॅल्यू किती आली सांगा. काढताय का, चेक करा. नसेल येत तर मला सांगा, मी तुम्हाला सांगतो कसं करायचं ते. 175.294 इंटू 10⁶ अल्फा इक्वल 0.133 इंटू 20 इंटू 1000 इंटू अल्फा x². शिफ्ट त्याच्या खाली असते बटन, सॉल्व, खाली आन्सरच्या इथं आन्सर आणि इक्वल. सांगा पटकन किती आलं आन्सर. 256.70. 256.70. याचा अर्थ 256. डेप्थ इज ऑलवेज गिवन टू दी हायर साईड मल्टिपल बाय 10. तो फुटिंगच्या केसमध्ये डेप्थ 10च्या पाड्यात घ्या, पुढच्या याच्या ठिकाणी घ्या. मग 256 येते, मग तुम्ही 260 घ्या. ही आली इफेक्टिव्ह डेप्थ, ही आली इफेक्टिव्ह डेप्थ. पण आता ही डेप्थ इफेक्टिव्ह डेप्थ आली, याचा अर्थ ही जर फुटिंग आहे ना बाळांनो, तर इथे तुम्ही स्टील लावणार आहे ना खाली, तो टॉपपासून ते या स्टीलपर्यंतचं अंतर आलं, पण मग खालचा हा कवर पण द्यावा लागेल ना. मग कवर किती देणार, तो फुटिंगमध्ये कवर देतात 50 mm चा, नेहमी लक्षात ठेवा. आउट ऑफ द कवर 50 mm. मग टोटल डेप्थ किती येईल आता बघा, टोटल डेप्थ किती आहे बघा. तो छोटा डी प्लस कॅपिटल 50 जर केला तुम्ही, तो 310 ही टोटल डेप्थ आली. मग झालं. मग बॉक्स करून द्यायचा, बॉक्स करून द्यायचा. काय म्हणायचं की ओव्हरऑल डेप्थ आली 310 mm आणि इफेक्टिव्ह डेप्थ आली 260 mm. स्टेप नंबर 4 का 5 होती, तो स्टेप नंबर 4 इज ओव्हर. स्टेप नंबर 4 इज ओव्हर. 4 नव्हती ती, 5 असेल, 4 किंवा 5 असेल ते बघा. स्टेप नंबर 4, 5 जे असेल ते कंप्लीट झालेले आहे. काही डाऊट आहे का, बोला बरं. नाही सर. झालं. आणि लास्ट, आता लास्ट स्टेप किती असेल ती, स्टेप नंबर समजा 6 आहे, तो स्टेप नंबर 6 और स्टेप नंबर 5 काय असेल ते बघा. मग काय ASTX और ASTY दोघं डायरेक्शनमध्ये, ही जर फुटिंग असेल ना तर इकडे पण स्टील आणि इकडे पण स्टील, दोघं बाजूला सारखे भरावे लागतात तुम्हाला. मग ठीक आहे, मग आपण लिहिताना काय म्हणू, ASTX इज इक्वल टू ASTY इज इक्वल टू हा फॉर्म्युला आपला नेहमीचा. तो हा फॉर्म्युला तुम्ही नेहमीचा वापरा. आणि MD तुम्ही शोधला होता, आठवतं का, तो MD शोधला होता हा का 175. तो 175.294 इंटू 10⁶ यामध्ये ही व्हॅल्यू टाकायची. तो व्हॅल्यू जर तुम्ही जर टाकली, तो हे आन्सर जर तुम्ही काढायला गेलात, बीचा आपला 1000 असतो, तर त्याच्यानुसार तुमचं स्टील किती येऊन जाईल, 1896.594 mm².
1896.594 mm स्क्वेअर. कॉलममध्ये आणि याच्यामध्ये सेम यूज करायचा आहे. आता तुम्हाला सांगितले बी काय की 2000पेक्षा कॉलम किंवा फुटिंगमध्ये 2000 mm स्क्वेअरपेक्षा जर का म्हटलं एरिया कमी आला बाळांनो तर 16 mm वाला वापरा. मग तुम्ही 16 mm वाला वापरून घ्या. 16 mm डायमीटर वापरला. त्याच्यावरून मग आता AST सिंगल काढा. AST सिंगल कसा काढतात? π/4 × 16चा वर्ग. मग टोटल एरिया आला तुमच्याकडे, सिंगलचा एरिया पण आला तुमच्याकडे. आता स्पेसिंग काढा. स्पेसिंग इन बोथ डायरेक्शन SX = SY स्लॅबमध्ये पेसिंग कशी काढतात? स्लॅबमध्ये पेसिंग कशी काढतात? स्लॅबमध्ये पेसिंग काढत असतात AST सिंगल. बघा लक्षात राहू द्या कुठे काय काय करतात. AST सिंगल / AST टोटलवरती काढलं × 1000 तर पेसिंग काढून घ्या. समजलं का? AST सिंगल का आला ना, तुम्ही 16 mm चा बार घेतला आहे तर π/4 × 16चा स्क्वेअर हा झाला AST सिंगल. AST टोटल काय हे काय 1896 काढलं हे AST टोटल झालं × 1000 करा, तुम्हाला भेटून जाईल पेसिंग 106 येते. पेसिंग इज ऑलवेज गिवन टू दी लोअर साईड मल्टिपल बाय 10. मग आता विचार करा 106 येते म्हणजे 100 mm. 100 mm झालं. प्रोव्हाइड 16 mm चा बार 100 mm ॲट द रेट सेंटर टू सेंटर बोथ वे. डिझायनिंग इज ओव्हर, फुटिंग इज ओव्हर. बोला जमलं का? हो सर. कुठला पण क्वेश्चन घ्या फुटिंगचा, सॉल्व करून टाका. फुटिंग इज ओव्हर.